पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीलामृत कथा याच्या पहिल्या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत, घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः पार्वती पते, हर 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 महादेव. नमस्कार मंडळी, आजपासून हा पवित्र असणारा श्रावण महिन्यानिमित्तानं आपण भगवान श्री शंकरांची कथा किंवा भगवान शिवशंकरांच्या भक्तांच्या ज्या काही पवित्र अशा गोड असणाऱ्या कथा आहेत त्या कथा आजपासून आपण काही भागामध्ये पुढे पाहणार आहोत. मंडळी, आपल्या भारतवर्षामध्ये मुख्यत्वानं जी भक्ती केली जाते ती भगवान श्री विष्णूंची आणि भगवान श्री शिवशंकरांची. तेव्हा भगवान विष्णूंच्या अनंत लीला, अनंत कथा ह्या पुराणामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्री शंकरांच्या भक्तांच्या, शिवभक्तांच्या कथा गोड अशा वर्णन केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मंडळी जसे संत कवी झाले, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सर्व संत कवी, त्याचप्रमाणे पंत कवी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. उदाहरणार्थ वामन पंतांच्या सारखे त्यांना पंत कवी म्हणतात. त्याचप्रमाणे तंत कवी झाले, म्हणजे जे पोवाडे, शाहिरी, लावण्या वगैरे करतात असे तंत कवी झाले. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला पंडित कवींचं एक फार मोठं वरदान आहे मंडळी. पंडित कवी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप बऱ्याच प्रमाणात होऊन गेले. या सर्व पंडित कवींच्या मध्ये आपल्या नागज जवळ असणारं नाझरे हे सुंदर असणारं पंढरपूरवरचं गाव आहे. त्या गावामध्ये कवी श्रीधर स्वामी या नावाचे फार अतिशय एक प्रज्ञावंत कवी होऊन गेले, पंडित कवी. त्या श्रीधर स्वामींचे पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय अशा प्रकारचे सुंदर अतिशय गोड ग्रंथ आहेत. त्यामध्येच त्यांचा एक अतिशय अलौकिक असणारा सुंदर ग्रंथ तो म्हणजे शिवलीलामृत. त्या शिवलीलामृतामध्ये कवी श्रीधरांनी शिवभक्तांच्या कथा अतिशय गोडरित्या वर्णन केलेल्या आहेत. त्या शिवकथांच्या मधील काही कथा या आपण या भागांमधून, पुढच्या येणाऱ्या भागांमधून पाहणार आहोत मंडळी. श्रीधर स्वामींनी फार गोड चिंतन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मंगलाचरण झाल्यानंतर श्रीधर स्वामी असं सांगतात की नैमिषारण्यामध्ये कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर 12 वर्षाचं एक महायज्ञ सत्र त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये पार पडलं. आणि त्या यज्ञ सत्रामध्ये पूर्ण भरतखंडातले
सगळे ऋषीमुनी, तपस्वी, साधू, संन्यासी सगळे एकत्र जमले होते. एक महासंमेलन होतं. आपण जसं कुंभमेळ्यामध्ये आता महाकुंभला संमेलन पाहिलं संतांचं, तसं 12 वर्षाचं ते संमेलन होतं. महासत्र म्हणतात त्याला. आणि त्यामध्ये अनेक साधू, संत, महात्मे उपस्थित होते. आणि त्यामध्ये सर्व प्राधान्यानं व्यास महर्षींचे परमशिष्य असणारे सूत मुनी ही उपस्थित होते. त्यांना सगळी पुराणं अवगत होती. 18 पुराणं, महापुराणं सर्व अवगत होतं. आणि सकाळी यज्ञ समारंभ झाला की दुपारच्या सत्रामध्ये सगळे मिळून बसून सूत मुनींच्याकडून पुराण श्रवण करायचे. असं करत असताना भगवान विष्णूंच्या सर्व लीला, सर्व चरित्र ही पुराण सांगून झाली. शौनकादिक श्रोत्यांनी सूत मुनींना प्रश्न केला की मुनिश्रेष्ठ, आम्ही भगवान विष्णूंच्या लीला ऐकलेल्या आहेत. आता आम्हाला भगवान शंकरांच्या काही लीला ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा शिवपुराणातल्या काही शिवलीला आमच्या समोर तुम्ही सांगितल्या तर आम्हाला आनंद वाटेल, अशी विनंती केल्यावरून सूत मुनींनी शिवलीला, शिवभक्तांची चरित्र सांगण्याला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सूत मुनी सांगतात की श्रोते हो, भगवान शंकरांचं नाम हे अतिशय श्रेष्ठ आहे. त्या भगवान शंकराच्या नामाचा जप, त्या भगवान शंकरांच्या नामाचा उच्चार इतका श्रेष्ठ आहे की महापापांना सुद्धा तो भस्म करून टाकतो. महापापाची होळी करणारा असं भगवान शिवशंकरांचं नाव आहे. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा फार सुंदर वर्णन केले त्याबद्दल की भगवान शंकरांचं जे नाम आहे ते किती श्रेष्ठ आहे. वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम, असं नाथ महाराज सांगतात. तेव्हा त्या शिवनामाचा जप, शिवनामाचा उच्चार, शिवनामाचा ध्यास कोणत्याही पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये भगवान श्री शंकरांचं नामस्मरण जर आलं तर त्याचा फार मोठा जीवनावरती परिणाम होतो. याकरता सूत सांगतात, श्रोते हो, त्याकरता मी तुम्हाला स्कंद पुराणातील असणाऱ्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला ज्या वर्णन केलेल्या आहेत, शिवभक्तांच्या लीला वर्णन केलेल्या आहेत, त्यातली एक कथा सांगतो असं सूत मुनी सांगतात. त्याप्रमाणे श्रीधर स्वामींनी आपल्याला मराठीमध्ये ही कथा सांगितलेली आहे. श्रीधर स्वामी असं म्हणतात की मथुरा नगरीमध्ये, जी यादव वंशाची राजधानी असणारी मथुरा नगरी, त्या मथुरा नगरीमध्ये दाशारह नावाचा राजा, अतिशय सर्व गुण संपन्न असणारा राजा होता. प्रजाहित दक्षक होता, गो ब्राह्मण धर्म प्रतिपालक होता, सर्व गुण संपन्न असणारा राजा. शत्रू ज्याचं नाव ऐकल्यानंतर थरथर कापत होते असा तो बलाढ्य राजा होता. आणि त्या राजाचं उत्तम राज्य अशा प्रकारचं असताना त्या राजाने लग्न करून सुंदर अशी राजकन्या, जिचं नाव कलावती होतं, ती सर्व गुणसंपन्न होती, लावण्यवती होती, गुणवती होती, त्याचप्रमाणे विद्यावंत होती. म्हणजे जेवढे जेवढे आवश्यक गुण आहेत त्या सर्व गुण संपन्न असणारी राजकुमारी कलावती हिच्याशी त्या दशहरा राजाचं लग्न झालं. विवाह करून त्या राणीला आपल्या महालामध्ये घेऊन आला राजा. आल्यानंतर काही त्यांचे काही धार्मिक विधी या सगळे जे काही झाले असतील, त्याच्यानंतर त्या राणीचं सौंदर्य इतकं होतं, इतकी सुंदर होती, रूपवान होती, देखणी होती की राजाला कधी एकदा तिच्या आणखीन एकांत आपल्याला तिच्याशी करता येतो असा होता वेळ राजा अंतःकरणामध्ये झाला होता. लग्न झाल्यानंतर बऱ्याच नवरदेवांची अवस्था हीच असते, त्यात काही विशेष नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, माणसाला शिजेपर्यंत दम निघतो पण थंड होईपर्यंत दम निघत नाही. म्हणजे जेवणाच्या बाबतीत असा नियम आहे, शिजेपर्यंत माणूस दम काढतो पण थंड होईपर्यंत दम निघत नाही. तसं एकदा विवाह झालाय म्हटल्यानंतर तिच्याशी एकांत करण्याची राजाला फार उत्सुकता लागली आणि राजाने तसा प्रस्ताव राणीकडे ठेवला. तेव्हा राणीने सांगितलं की मी व्रतस्थ आहे, भगवान श्री शंकरांचं व्रत मी करते आणि त्या व्रतांची पूर्तता झाल्याशिवाय मला हा आपल्याशी एकांत करता येणार नाही. हे माझं व्रत पूर्ण होऊ द्या आणि मग आपला आहे संसार नेहमीचा, असं त्या राणीने सांगितलं. परंतु त्या राजाचं काही त्याच्यावरती समाधान झालं नाही. शास्त्रामध्ये असं एक म्हटलेलं आहे की कामातुरानाम न भयम न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला
कुणाची आणि कशाची भीतीही वाटत नाही आणि कशाची लाजही वाटत नाही. तो काहीही करायला तयार होतो. इथं तर लग्न करून आणलेली पत्नी आहे आणि ती असा आपल्याला नकार देते म्हटल्यानंतर राजा थोडासा संतप्त झाला, चिडला आणि स्वतःच तिच्या महालामध्ये गेला आणि महालामध्ये जाऊन जबरदस्तीनं तिला आलिंगन देण्याचा प्रयत्न राजाने केला. परंतु त्याचा परिणाम असा झाला, गंमत अशी झाली की जसं एखाद्या तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसं पोळावं किंवा विजेचा झटका जसा बसावा एखाद्या करंटच्या तारेला जर हात लागल्यानंतर, असा राजाला तो एकदम करंट लागला. एकदम शॉक बसला राजाला. झम्म करून तो मागं फेकला गेला. राजा आश्चर्याने तोंडाकडे बघायला लागला राणीच्या की हा काय प्रकार आहे. तू दिसायला तर इतकी सुंदर आहेस, इतकी शांत आहेस, इतकी सोज्वळ आहेस आणि इतकं शांत तेजस्वी तुझं रूप आहे आणि तुला स्पर्श करता क्षणी माझ्या अंगाला असा करंट विजेचा लागल्यासारखं असं कसं काय झालं, असं राजाने विचारल्यानंतर नम्रपणानं राणीने सांगितलं, महाराज मी तुमची अर्धांगी आहे, तुमची पत्नी आहे. तुमची सेवा करणं, तुमची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी व्रतस्थ आहे. माझ्या व्रताची पूर्तता होऊ द्या, त्याशिवाय हे आपल्याला कृत्य करता येणार नाही. राजा म्हणला ते ठीक आहे, परंतु मला तुझं अंग असं पोळलं का, असा झटका का बसला. तेव्हा राणी तिचं उत्तर दिलं, महाराज मी तुम्हाला सांगते, क्षमा करा, राग मानू नका, परंतु माझे श्री गुरु जे आहेत ते दुर्वास ऋषी आहेत आणि त्या दुर्वास ऋषींनी मला शिवमंत्राची दीक्षा दिलेली आहे, शिवव्रताची दीक्षा दिलेली आहे आणि ते शिवनामचिंतन शिवव्रत करता करता माझ्या ठिकाणचे सगळे दोष निघून गेलेले आहेत. मी अंतर्बाह्य अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेले आहे आणि त्यामुळं तुमच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, तुमच्या ठिकाणी कळत न कळत घडलेली जी पापं आहेत. आता राजा म्हटल्यानंतर थोडा उन्मत्तपणा, थोडासा अविचार कधी ना कधी राजाकडून घडतच असतो. राणीने सांगितलं, तुमच्या पाठीमागच्या अनंत जन्माचा इतिहास मला माझ्या गुरूंच्या कृपेने दिसतो, त्यामुळं तुमच्या हातून पापं घडलेली आहेत, कळत असतील न कळत असतील. अगम्य गमन झालेलं आहे, असेवन करायचे पदार्थ तुम्ही सेवन केलेले आहेत, अशा काही पाप दोष घडलेले आहेत. त्यामुळं एक पवित्र स्त्री आणि तुमच्या ठिकाणी असणारा थोडासा पापाचा संकर हे शक्य होत नाही. ती पापं तुमच्या अंगामध्ये असल्यामुळं तुम्हाला हा झटका बसलेला आहे. राजाला ते पटलं. हो म्हणे, खरंच माझ्या हातून काही पापं घडलेली आहेत, तू म्हणतेस तसं, पण आता त्याचं निवारण करायचं असेल तर तू मला शिवमंत्राची दीक्षा दे. तू जे व्रत करतेस, तू जे नामस्मरण करतेस, तो शिवमंत्र मलाही सांग, मी पण त्या शिवनामाचा जप करीन आणि मी अंतर्बाह्य पवित्र निर्मळ होईल, तेव्हा तू मला शिवमंत्राची दीक्षा दे. राणीने सांगितलं, महाराज आपल्या शास्त्रामध्ये पती हा परमेश्वर आहे, पत्नी ही पतीपेक्षा कधीही श्रेष्ठ होऊ शकत नाही, त्यामुळं तुम्हाला दीक्षा देण्याचा मला अधिकार नाही. नियमाप्रमाणे तुम्ही माझे गुरु होऊ शकता, पण मला तुम्हाला दीक्षा देता येत नाही, गुरुमंत्र देता येत नाही. तुम्हाला जर गुरुमंत्र घ्यायचा असेल, शिवनाम दीक्षा घ्यायची असेल, तर आपल्या कुळाचे जे कुलगुरू आहेत गर्गमुनी, त्या गर्गाचार्यांच्याकडे जाऊन तुम्ही ती गुरुदीक्षा घेऊ शकता, असं राणीनं सांगितल्यानंतर राजाला ते पटलं. दोघं मिळून गर्गमुनींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. सुंदर अशा वनामध्ये यमुनेच्या किनारी गर्गाचार्यांचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये दोघं जण आले. साष्टांग वंदन सद्गुरूंना केलं, हकीकत सर्व सांगितली त्यांना. तेव्हा गुरुजींनी सांगितलं, पवित्र तुम्ही यमुनामाईचं स्नान करून या. दोघं जण यमुनेचं पवित्र स्नान करून आले. गुरूंची षोडशोपचारानं पूजा राजाने त्या ठिकाणी केली. कारण का, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या उद्धाराचं साधन या जगामध्ये जीवाला प्राप्त होत नाही, असं आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. पण तो सद्गुरूही कसा करावा, श्रीधर स्वामींनी त्याच्याबद्दल खूप सुंदर लिहिलं आहे त्या ग्रंथामध्ये. श्रीधर स्वामी असं म्हणतात, भक्ती, ज्ञान, वैराग्य ही त्याच्याकडे लक्षणं असली पाहिजेत. औदार्य, करुणा, निर्मळपणा, मृदू भाषण, शिष्यांच्यावरती मुलांच्या सारखं प्रेम करण्याचं असणारं वात्सल्य, हे सगळे गुण ज्याच्या ठिकाणी असतील, अशाच सद्गुरूला तुम्ही शरण गेलात
आणि त्याच्याकडून जर योग्य दीक्षा घेतली तर भगवान परमेश्वरापेक्षा सुद्धा तुम्ही श्रेष्ठ ठरू शकता, एवढी ताकद त्या सद्गुरूंची असते. तेव्हा अशा सर्व लक्षणांनी युक्त असणारे गर्गमुनी त्यांची षोडशोपचारानं पूजा केली. वस्त्र अलंकार अमाप अशा प्रकारची दक्षिणा वगैरे देऊन त्यांना संतुष्ट केलं. आणि मग त्यांनी सांगितलं, आता माझ्यावरती अनुग्रह करा. त्यांच्या काही अनुग्रहाची जी काही रीत असेल, काही प्रथा असेल, त्या प्रथेप्रमाणे त्यांनी त्यांना गुरुमंत्र दिला, बोध केला. शिव षडाक्षर मंत्र, शिव पंचाक्षर मंत्र असे दोन्ही मंत्र फार पवित्र आहेत. शिव षडाक्षर मंत्र ज्याला म्हणतात तो बीजासहित आहे, म्हणजे ओम हे बीज आहे आणि नमः शिवाय हा मंत्र आहे. ओम नमः शिवाय असं जर केलं तर तो षडाक्षर मंत्र होतो, आणि नमः शिवाय असा जर मंत्र म्हटला तर तो पंचाक्षरी मंत्र होतो. मग पंचाक्षरी जपायचा असेल तर तोही जपू शकतो आपण, षडाक्षरी मंत्र जपायचा असेल तर तोही जपू शकतो. तेव्हा अशा मंत्राचा बोध केला आणि राजाला पवित्र आसनावरती बसून अनुष्ठान करायला लावलं. मंडळी, चमत्कार असा झाला, जसं 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 शिवनामाचा उच्चार तो राजा करू लागला तसं तसं त्याचं अंग गरम व्हायला लागलं, अंग तापायला लागलं. राजा म्हणला, हा असा कसा काय प्रकार होतो? तेव्हा त्यांनी अनुष्ठान चालूच ठेवा म्हणून सांगितलं. आणि त्या कवीने असं वर्णन केलंय, अर्थात हे वर्णन रूपकात्मक आहे. पुराणातल्या कथा आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो मंडळी, त्या त्या वेळेला त्या कथेमधलं रूपक आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कवीने हे सगळं रूपकात्मक लिहिलेलं असतं. काय रूपक केलं त्यांनी? की त्याच्या अंगामधून हजारो लाखो कावळे बाहेर पडले आणि ते अतिशय आरडाओरडा करत जळत तडफडत ते कावळे बाहेर पडले. काहींचे पंख जळले, काहींची डोकी जळली, काहींचं शरीर जळलं, काही धडपडत धडपडत बाजूला निघून गेले. असे असंख्य कावळे त्या राजाच्या शरीरातून बाहेर पडले. कवी म्हणतात की ते जे कावळे आहेत ते पाप रूपानं बाहेर पडलेले आहेत. म्हणजे अनेक पाप राजांच्या हातून घडलेली होती, ती सगळी पाप कावळ्याच्या रूपानं त्याच्या शरीरातून बाहेर पडली. कशामुळं? तर शिवनामाच्या उच्चारामुळं. माऊलीने सुद्धा फार सुंदर सांगितलंय, भगवान शंकरांचं नाव असो किंवा भगवान विष्णूंचं नाव असो, नाव कोणत्याही देवाचं असो, तुम्हाला आवडेल त्या देवाचं नाव घ्या, पण त्या नामाचा परिणाम जर काय होत असेल तर माऊली असं सांगतात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे. माऊली सांगतात की भगवंताच्या नामाचा उच्चार जर केला तर अनंत पापाच्या राशी या एका क्षणामध्ये लयाला जातात. किंवा जसं तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केली जपता हरी. गवताची किती मोठी गंज असली आणि एक काडी ओढून टाकली तर सगळं गवत जळून जातं. तद्वत भगवत नामचिंतनानं, पवित्र अंतकरणानं केलेल्या चिंतनामुळं सगळी पापं जळून जातात आणि अंतर्बाह्य शुद्ध होतो. आता हे कावळ्याचं रूपक कवीने केले ते तुम्हा आम्हाला समजण्याकरता. शरीरातून पाप बाहेर पडले हे लक्षणानं कसं समजायचं? तर ते कावळे बाहेर पडले, कावळ्याच्या रूपात पाप बाहेर पडली, असं ते रूपक केलेलं आहे. आपण एक लक्षात घ्यायचं मंडळी, आपल्या अंतःकरणातून पाप निघून गेलं हे समजायचं असेल तर त्याला काही चिन्ह असतात. काय चिन्ह आहे? आपल्या मनामध्ये वाईट विचार यायचे हळूहळू कमी जर व्हायला लागले तर समजायचं आपलं पाप हळूहळू निघून गेलेलं आहे. आपल्याला भगवत भक्तीमध्ये प्रेम वाढायला लागलं, प्रेमानं भक्ती करावं असं वाटायला लागलं की समजायचं की आपलं पाप हळूहळू कमी झालेलं आहे. ही पाप जाण्याची लक्षण आहे. सगळ्यांच्या बरोबर आपण आदरानं सन्मानानं वागू लागलो, आपल्या मनातला द्वेष मत्सर कमी होऊ लागला की समजायचं आपलं पाप हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. आणि ही लक्षणं जर येत नसतील आणि जन्मभर जर परमार्थ केला तर त्या परमार्थाचा काही उपयोग नाही मंडळी. तेव्हा ही पाप गेल्याची लक्षणं आहेत. ती कवीने आपल्याला कावळ्याच्या रूपातनं सांगितलेली आहेत. असो, तेव्हा ते सगळे राजा बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं. राजा दिव्य देहाचा झाला. ते सगळे कावळे निघून गेले, काही जळून गेले, काही धडपडत बाजूला जाऊन पडले आणि असे लाखो कावळे बाहेर पडल्यानंतर राजा एकदम स्वच्छ, निर्मळ, अंतर्बाह्य, दिव्य अशा प्रकारचा देह प्राप्त झाला. राजाने नमस्कार केला गुरुजींना
आणि मग विचारलं की हे काय मला दिसलं. तेव्हा गुरुजींनी सांगितलं, बाबा ही तुझी पापं जी होती अनंत जन्माची ती नष्ट झालेली आहेत, हे गुरुजींनी सांगितलं. आणि मग यथोचित सद्गुरूंचा सन्मान करून व्रताची पूर्तता करून राजा आपल्या राणीसह पुन्हा राजवाड्यामध्ये आला. तिथून पुढं राजाचा सर्व अंगाने उत्कर्ष होत गेला. सर्वांगाने संपन्न अशा प्रकारचं राज्य झालं. अनंत वर्ष राज्य करून तो राजा आपल्या कलावती राणीसह पुनश्च एकदा भगवान श्री शंकरांच्या पवित्र असणाऱ्या कैलासधामाला शिवस्वरूपाला प्राप्त होऊन शिवचरणी लीन अशा प्रकारचा झाला. अशी कथा कवी श्रीधरांनी आपल्याला या शिवलीलामृतामध्ये पहिल्या अध्यायामध्ये मंडळी सांगितलेली आहे. तेव्हा ही शिवकथा ही सांगते आपल्याला की भगवंताचं नामस्मरण मोठ्या प्रेमानं करा, आदरानं करा, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये निश्चित होईल, असं या कथेचा असणारा सारांश आहे मंडळी. तेव्हा ही पहिल्या भागातली आजची कथा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. अवश्य इतरांना हे भाग ऐकायला आपल्या संबंधित लोकांना सांगा, एवढी आपल्याला विनंती आहे. झालेली कथा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करतो. श्री सामचर सदाशिवार्पणमस्तु. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.